महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा काहीसा कायम आहे, कारण सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांबाबत अजूनही एकमत पाहायला मिळत नाहीये। आजच्या बैठकीत याबद्दल चर्चा अपेक्षित आहे आणि मग जागा वाटपाचा तिढा हा सोडवला जाईल। दरम्यान काँग्रेसचे उमेदवार माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यामुळे मोठा संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे। यासोबत साताऱ्याच्या जागेच्या संदर्भात आज निर्णय अपेक्षित आहे। सांगलीची आणि दक्षिण मध्य मुंबईची जाहीर झालेली जागा किंवा उमेदवार जाहीर केलेल्या 2 जागा शिवसेना सोडण्यास तयार नाही। शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवली आहे। काँग्रेसही सांगलीमधनं माघार घ्यायला तयार नाहीये, त्यामुळे या मुद्द्याबद्दल तिढा कसा काढला जातो हे पाहावं लागेल। भिवंडीच्या जागेचा विषय सुद्धा पूर्णपणे मिटलेला नाही। सामोपचारानं सध्या चर्चा सुरू असली तरी सुद्धा 3 ते 4 मतदारसंघात आगामी चित्र काय असेल याची उत्सुकता आहे। अधिक माहिती देतात राजू सोनावणे। राजू, आजच्या बैठकीतनं नेमकं काय अपेक्षित आहे? ज्ञानदा, पाहता पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। काल शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवरती बैठक पार पडली। या बैठकीला 3ही पक्षांचे नेते होते, मात्र या बैठकीत सुद्धा जो आहे तो तिढा सुरू शकलेला नाही। विशेषतः आपण पाहतोय सांगलीची जागा असेल, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या 3 जागांचा जो आहे तो तिढा आपल्याला कायम बघायला मिळतोय। सांगलीच्या जागेवरती जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी परस्पर जी आहे ती घोषणा केलेली आहे, त्यामुळे काँग्रेस मोठ्या प्रमाणावरती नाराज आहे। भिवंडीच्या जागेची जरी राष्ट्रवादीकडनं घोषणा झाली नसली तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्ष जे आहे ते आग्रही आहेत आणि दक्षिण मध्य मुंबईवरती ठाकरे गटाने घोषणा केली असली तरी काँग्रेस अजूनही आग्रही आहे। त्यामुळे 3ही जागांवरचा तिढा जो आहे तो सुटू शकलेला नाहीये, कारण सांगलीच्या जागेवरती जे आहे ते विशाल पाटील यांचं म्हणणं आहे काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे। विश्वजित कदम यांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत हा तोडगा निघत नाही तोपर्यंत बैठकांना उपस्थित राहू शकत नाही। काल सुद्धा विश्वजित कदम जे आहे ते बैठकीला उपस्थित होते, त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरेंचं सुद्धा काल आपण म्हणणं ऐकलं असेल का आम्ही आता माघार घेणार नाही। त्यामुळे या जागांवरचा तिढा जो आहे तो कायम आहे। ह्या 3 जागांवरती आहे आता दिल्लीमधून हायकमांड निर्णय घेतील अशा प्रकारचं आहे सांगितलं गेलेलं आहे। आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होण्याची दाट शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये एकतर स्ट्रॅटेजी ठरवली जाईल आणि हा जो काही तिढा आहे याच्यावरती सुद्धा चर्चा केली जाणार आहे। चर्चा करत असताना जी आहे ती सांगलीची जागा काँग्रेस सोडतंय की आपल्याकडे कायम ठेवते बघणं अपेक्षित आहे। कदाचित जर काँग्रेसने जागा सोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी मात्र उमेदवार आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। कुठेतरी बंडखोरी सुद्धा होण्याची जी आहे ती शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे काँग्रेसने सुद्धा सावध भूमिका घेतली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये यावरती नेमकं काय होतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र 3ही जागांचा जो आहे तो तिढा आपल्याला कायम होताना पाहायला मिळतोय। ज्ञानदा, धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।